दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यानचा मेट्रो मार्ग आता पूर्ण झाला असून लवकरच याचं उद्घाटन होणार आहे। या रूटची सर्वात मोठी खासियत म्हणजे याच रस्त्यावर उभारण्यात आलेला डबल डेकर ब्रिज। वरून मेट्रो धावणार आणि खालून वाहनं चालणार अशी ही कन्सेप्ट मुंबईसाठी विशेष मानली जात होती। काही दिवसांपूर्वीपर्यंत या 4 लेन फ्लायओव्हरचं जोरदार कौतुक होत होतं, पण हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी आता नवाच वाद निर्माण केला आहे। काय तो वाद सांगतो। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत असं दिसतंय की हा फ्लायओव्हर सुरुवातीला 4 पदरी आहे, पण पुढे जाऊन तो 2 पदरी होतो। हा नक्की काय प्रकार आहे असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारलाय। जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा फ्लायओव्हर सुरुवातीला 4 पदरी असेल आणि जर मध्येच अरुंद होत असेल तर ट्रॅफिक कमी होण्याऐवजी ती वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते। या चर्चेला उत्तर देताना प्रोजेक्टचं काम करणाऱ्या MMRDA स्पष्ट केलं आहे की हा काही डिझाईनमधला फॉल्ट नाहीये। सध्या उपलब्ध असणारी जागा आणि फ्युचर प्लॅनिंग करूनच ही रचना करण्यात आली आहे। सध्या भाईंदर ईस्टकडचा रूट तयार असल्यामुळे हा फ्लायओव्हर 2 पदरी दिसतोय, पण भविष्यात रेल्वे रूट ओलांडून भाईंदर वेस्टकडे जाण्यासाठी बाहेरच्या बाजूला आणखी 2 लेन जोडण्याचं नियोजन आहे। गोल्डन नेस्ट सर्कल सारख्या कायम गजबजलेल्या भागात ट्रॅफिक स्मूथ करण्यासाठी 2+2 लेनचा उड्डाणपूल आणि स्लिप रोड देण्यात आले आहेत। पुढच्या टप्प्यात मीरा भाईंदर महापालिकेसोबत कोऑर्डिनेट करूनच पुलाचा विस्तार केला जाणार आहे। म्हणजेच सध्या दिसणारा अरुंद पूल हा तात्पुरता टप्पा असून त्यांचा अंतिम उद्देश वाहतूक कोंडी कमी करण्याचाच असल्याचं MMRDAचं म्हणणं आहे। काय वाटतं तुम्हाला 4 लेन फ्लायओव्हर बद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।